गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच TCS पॅटर्नच्या आगामी नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. तो घटक म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 हा होय. हा अधिनियम पाहण्याआधी आपण त्याची थोडक्यात पार्श्वभूमी पाहणार आहोत. या अधिनियमाचं जे संक्षिप्त नाव आहे ते भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988. या अधिनियमाचा जो विस्तार आहे तो संपूर्ण भारतात आहे. भारताबाहेरील सर्व नागरिकांना हा अधिनियम लागू आहे. या अधिनियमामध्ये 5 प्रकरणे आणि 31 कलमे आहे. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. या अधिनियमाची आपण थोडक्यात आता पार्श्वभूमी पाहणार आहोत. ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये कोणताही असा सेपरेटली किंवा स्पेशल ॲक्ट नव्हता भ्रष्टाचाराच्या संदर्भात. ज्या काही तरतुदी होत्या त्या IPCमध्ये होत्या. इंडियन पिनल कोड ज्याला आपण म्हणतो, भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहितेमध्ये प्रकरण 9 होतं आणि त्या प्रकरण 9 अंतर्गत सेक्शन 161 पासून ते 165 पर्यंत आपल्याला काही कलमा भ्रष्टाचाराशी संबंधित असलेल्या पाहायला मिळतात. मात्र त्यावेळेसही इंग्रजांच्या काळामध्ये कोणताही जो स्पेशल ॲक्ट आहे तो भ्रष्टाचाराच्या संदर्भात नव्हता. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे जे पहिले केंद्रीय गृहमंत्री होते ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे उपपंतप्रधान देखील तेच होते. त्यावेळेस त्यांना एक बाब नेहमी काळजीची वाटत होती का भारताला येणाऱ्या कालावधीमध्ये स्वतंत्र भारताला भ्रष्टाचाराच्या किडीनं पोखरू नये. यासाठी त्यांनी एक कायदा केला 1947मध्ये, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट. तर या कायद्याच्या तरतुदी ज्या होत्या त्या मोघम होत्या. भ्रष्टाचाराची नेमकी व्याख्या या कायद्यामध्ये करण्यात आली नव्हती, म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1947मध्ये. त्यानंतर 1962मध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती, के संतानम समिती. या समितीनं आपला जो अहवाल सादर केला तो 1964मध्ये. या समितीच्या शिफारसीनुसारच प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1947मध्ये सुधारणा करण्यात आली, सर्वप्रथम 1964मध्ये. त्यानंतर आपण पाहतो का पुढे याच समितीच्या शिफारसीच्या अनुषंगाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारित म्हणू आपण त्याला, तो करण्यात आला 1988मध्ये. आणि या 1988च्या कायद्याची जी अंमलबजावणी सुरू झाली ती 9 सप्टेंबर 1988मध्ये. यावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो का भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम जो आहे तो 1988चा, त्या कायद्याची अंमलबजावणी कोणत्या रोजी झाली? तर ते म्हणजे 9 सप्टेंबर 1988 पासून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम याची आपल्याला अंमलबजावणी झालेली दिसते. ही तारीख आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आपण पाहतो का जे IPC इंडियन पिनल कोड होतं, भारतीय दंड संहिता, त्या अंतर्गत प्रकरण 9 अंतर्गत जे सेक्शन 161 पासून तर 165A पर्यंत ज्या काही भ्रष्टाचाराच्या संदर्भात तरतुदी होत्या त्या रद्द झाल्या. पण या तरतुदी रद्द झाल्या त्या भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 31 अन्वये. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे का कलम 31नुसार IPC प्रकरण 9 अंतर्गत सेक्शन 161 पासून ते 165A पर्यंत ज्या कलमा भ्रष्टाचाराच्या संदर्भात होत्या त्या रद्द झाल्या. मुद्दा दुसरा जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येते का 1988चा कायदा जो होता तर त्याची तरतुदी मोघम स्वरूपाच्या होत्या, परिपूर्ण नव्हत्या आणि काही तुटक तरतुदी त्यामध्ये होत्या. त्यामुळे भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थानं आळा बसला नाही. त्यानंतर परत 2007मध्ये एक वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाची ज्या शिफारसी होत्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. या आयोगानं एक शिफारस केली का ज्या पद्धतीनं आपण वित्तीय लाच घेणाऱ्याला जबाबदार धरतो त्याच पद्धतीनं लाच देणाऱ्या व्यक्तीला देखील या भ्रष्टाचार कायद्याच्या कचाट्यात आणलं पाहिजे, अशी शिफारस या वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोगानं केलेली आपल्याला दिसते. हा वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोग लक्षात ठेवा हा 2007चा आहे आणि या आयोगानं जी शिफारस केली ते देखील महत्त्वाची आहे. पुन्हा ही शिफारस लक्षात घ्या का वित्तीय लाच घेणाऱ्याला जसं आपण जबाबदार धरतो भ्रष्टाचारासाठी, अगदी त्याच पद्धतीनं जो व्यक्ती लाच देतो त्या व्यक्तीला देखील भ्रष्टाचाराच्या कायद्याच्या कचाट्यात आणलं पाहिजे, अशी तरतूद, अशी शिफारस या वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोगानं 2007मध्ये केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर झालं काय का 2013मध्ये परत एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचं नाव आहे अनिल माधव समिती. या समितीनं मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांना शिफारस केली का 1988चा जो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आहे तो अपुरा आहे, त्रोटक आहे, त्याच्या तरतुदी त्रोटक स्वरूपाच्या आहेत, तुटक आहेत. तर यामध्ये थोडं बदल करण्यात यावा अशी शिफारस 2013मध्ये अनिल माधव समितीनं केलेली आपल्याला दिसते.
आता समितीनं तेच एक मोठं मत मांडलं होतं, जे मी तुम्हाला आताच सांगितलं. या कायद्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, तर या सुधारण्याची गरज आहे. परंतु झालं काय का मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचार करणारे असे मंत्री होते. जर त्यांनी अशा स्वरूपाच्या सुधारणा केल्या असत्या तर त्यांचे अनेक केंद्रीय मंत्री म्हणा किंवा राज्यस्तरावरचे मंत्री म्हणा तुरुंगात जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये अशा प्रकारचा कोणताही कायदा करण्यात आला नाही. आणि नंतर आपल्याला असं दिसते का UPA सरकारही त्यासाठी राजी नव्हतं. त्यामुळं हा कायदा या समितीच्या म्हणजे अनिल माधव समितीच्या तरतुदी लक्षात घेण्यात आला नाही, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचं कारण मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत. तर हा कायदा आपण पुढच्या भागात अभ्यासणार आहोत. परंतु भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतामध्ये कोणकोणते कायदे आहेत ही देखील पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. भारतातील जे लोकसेवक आहे त्या लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काही कायदे काम करतात. त्याच्यामध्ये पहिला इंग्रजांनी केलेला जो कायदा होता तो देखील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी थोड्याफार प्रमाणात योग्य होता. त्याला आपण भारतीय दंड संहिता 1860 म्हणून याच्यातील प्रकरण 9 अंतर्गत आपण पाहिलं 161 पासून ते 165 पर्यंत तरतुदी होत्या. त्यानंतर जर दुसरा एक मुद्दा लक्षात घेतला तर भ्रष्टाचाराचा प्रतिबंधक जो अधिनियम आहे 1988 हा देखील भ्रष्टाचाराला आळा घालतो. त्यानंतर बेनामी व्यवहार प्रतिबंधक अधिनियम 1988 आहे, हा देखील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेला आहे. त्याच्यानंतर द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आहे 2002चा. या कायद्याअंतर्गत देखील भ्रष्टाचारासाठी शिक्षा होऊ शकते भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये व्यक्तीला. अशी तरतूद द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002मध्ये आहे. त्यानंतर आपण जर माहितीचा अधिकार अधिनियम पाहिला 2005, तर हा मुख्यतः भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी करण्यात आला नाही, पण तरी देखील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं प्रमाण या कायद्याने आपल्याला केलेलं दिसतं. कारण अनेक असे प्रकरणं आहेत जे माहितीचे अधिकार अधिनियमानं उघड केलेले आहे. तर एका अर्थानं आपल्याला म्हणता येईल का माहिती अधिकार अधिनियम 2005 हा भ्रष्टाचाराला कमी करण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम आहे, तो देखील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काम करतो. आणि त्यानंतर 7वा जर मुद्दा आपण अभ्यासला तर लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2014 आहे, पण याचा कायदा जर आपण पाहिला तर तो 13चा आहे. लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 आणि त्याचा जो अधिनियम आहे हा 13चा अधिनियम आहे. ही बाब लक्षात ठेव जा. लोकपाल आणि आयुक्त अधिनियम 2013चा आहे, कायदा 2013चा आहे. अण्णा हजारे यांनी खूप सारं या अधिनियमासाठी प्रयत्न केलेले दिसतात आपल्या महाराष्ट्रातील अण्णा हजारे यांनी. तर आपण संयुक्त राष्ट्राच्या संदर्भात जर थोडं विचारात घेतलं तर आपल्याला असं दिसून येते का संयुक्त राष्ट्र भ्रष्टाचार विरोधी एक परिषदेचा भारत 2005 पासून सदस्य आहे. यावरही तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो का भारत कोणत्या वर्षापासून संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेचा सदस्य आहे, तर तो म्हणजे 2005 पासून. या परिषदेने भ्रष्टाचार कायद्यांना व्यापक केले असून काही ठराविक प्रतिबंधात्मक धोरणेही प्रस्तावित केलेली आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीनं आज आपण या भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988चा भाग 1 पाहिला. पुन्हा आपण भेटू भाग 2मध्ये. त्यामध्ये असतील भ्रष्टाचार अधिनियमाच्या कलमा आणि प्रकरणे सविस्तर आपण अभ्यासणार आहोत भाग 2मध्ये. पुन्हा आणि निश्चितच तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या तरतुदी येणार आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आगामी नगरपरिषद परीक्षा अभ्यासक्रम असेल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम असेल त्यामध्ये निश्चितच हा व्हिडिओ हमखास गुण देऊन जाईल तुम्हाला.